नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण या व्हिडिओ मार्फत आपण स्वामींना इच्छा पूर्ण होण्यासाठी हा नवस बोलायचा आहे. बघा, जर तुम्ही हा नवस बोलला तर तुमची इच्छा ही 3 तासाच्या आत पूर्ण होईल. आता बघा, बरेच वेळेस काय होतं की आपण बऱ्याचशा आपल्या अडचणी असतात, बऱ्याचशा आपल्या इच्छा असतात, बरेचसे आपले प्रॉब्लेम असतात आणि त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी त्याच्यातून काहीतरी मार्ग निघावा किंवा आपल्या ज्या काही मोठमोठ्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या यासाठी आपण बरेचसे स्वामी महाराजांकडे नवस बोलतो. स्वामी महाराजांना विनंती करतो की माझ्या जीवनामध्ये जे काही अडचणी प्रॉब्लेम आहेत तर ते दूर होऊ द्या स्वामी महाराज. आपण कधी प्रॉब्लेम मध्ये असलो का स्वामी महाराजांकडे प्रार्थना करतो, विनंती करतो की स्वामी महाराज माझे हे काम होऊ द्या, मी तुम्हाला हे वाहीन, किंवा स्वामी महाराज माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या, मी इथं तुमच्या दर्शनाला येईन, अक्कलकोटला येईन, नाही तर गाणगापूरला येईन, असे आपण नवस करतो. बघा, आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपण स्वामी महाराजांना नवस बोलताना अशा प्रकारे बोलतो की स्वामी महाराज माझी जर ही इच्छा पूर्ण झाली तर मी अक्कलकोटला येईन, किंवा तुमचे जिथं केंद्र असन आपले ते केंद्रामध्ये येईन, किंवा दिंडोरीला केंद्रात येईन, अशा आपल्या जवळपास कुठं केंद्र असन तर आपण तिथं येईन अशी स्वामींकडे प्रार्थना करतो. केंद्रात येऊन सर्व भाविक भक्तांना प्रसाद स्वरूपात पेढे वाटण, मग आपण असे नवस करतो स्वामी महाराजांसाठी आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी. 1 किलो 5 किलो आपल्या यथाशक्तीप्रमाणे बोलत असतो. त्याचबरोबर स्वामी महाराज, ही माझी ही इच्छा पूर्ण झाली तर मी तुम्हाला दानपेटीत एवढी दक्षिणा टाकेल, किंवा स्वामी महाराज माझी ही इच्छा पूर्ण झाली तर मी तुम्हाला फुलांचा हार आणीन, किंवा 11-21 नारळांची हार आणीन, किंवा सोन्याची एखादी वस्तू आहे किंवा चांदीची वस्तू आहे, सोन्याची किंवा चांदीची एखादी वस्तू अशी वाहीन, किंवा चांदीची एखादी वस्तू वाहीन. अशा प्रकारे आपण स्वामी महाराजांना वस करतो. तर बघा, स्वामी महाराजांना आपल्याकडून काय हवं असतं बघा, तर आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होण्यासाठी अशा नवसापेक्षा स्वामी महाराजांना आपल्याकडून फक्त सेवा हवी असते. आपण हे जे काही नवस बोलण्यापेक्षा फक्त आणि फक्त आपण जर स्वामी महाराजांची उठता बसता काम करताना फक्त स्वामी महाराजांचे नामस्मरण केले तरीही ती सुद्धा सेवा खूप उच्च कोटीची मानली जाते. आपल्या स्वामी महाराजांना कोणत्याच भक्ताकडून कोणतीही अपेक्षा नसते, फक्त अपेक्षा असते ती फक्त अंतःकरणातून सेवा, अंतःकरणातून भाव आणि अंतःकरणातून केलेली सेवा. बस एवढंच स्वामी महाराजांना आपल्याकडून लागत असतं व ते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात. स्वामी महाराज आपल्याला हे मागत नाही की तुम्ही मला पैसे द्या, चांदी द्या, सोनं द्या, अन्नदान करा किंवा दानपेटीमध्ये पैसे टाका, असं काहीही स्वामी महाराजांचं म्हणणं नसतं. फक्त आपल्याकडून होईल तितकी जी सेवा आपण करतो ती सेवा ती सर्वात प्रिय स्वामी महाराजांना असते. तर तुम्हाला काय करायचंय, स्वामी महाराजांच्या मंदिरात जायचंय किंवा केंद्रात जायचंय व अशा प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांना हा नवस बोलायचा आहे. आपल्याला अशा प्रकारे नवस बोलायचा आहे बघा की तुमचा ती लवकर इच्छा पूर्ण होईल. तुमची कितीही कठीण इच्छा असेल तर ती 3 तासातच पूर्ण होऊ शकते. तर तुम्ही ज्या वेळेस हा नवस बोलाल तर त्या क्षणात सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. इतकी स्वामी महाराजांकडे पॉवरफुल स्वामी महाराजांची ही सेवा किंवा स्वामी महाराजांची या नामस्मरणामध्ये आहे. स्वामी महाराजांच्या या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही केंद्रात जात असाल किंवा मठामध्ये जात असाल, अक्कलकोटला जात असाल, त्यावेळेस तुम्हाला 1 नारळ, खडी साखर आणि 1 फूल घेऊन जायचं आहे. स्वामी महाराजांच्या समोर तुम्हाला बसायचं आहे आणि स्वामी महाराजांना जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत आहे. ती इच्छा जी तुमच्या मनामध्ये आहे, किंवा समजा तुम्ही खूप अडचणीत आहे, त्या अडचणीतून मार्ग निघावा, किंवा तुमच्या विवाहामध्ये अडथळे असेल किंवा तुमच्या शिक्षणामध्ये अडथळे असेल तर तुम्ही स्वामी महाराजांसमोर बसून डोळे मिटून तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा स्वामी महाराजांना सांगा, किंवा तुमची जी काही अडचण आहे, जे काही संकट आहे त्या संकटातून तुम्ही सामोरे जाण्यासाठी सर्व काही संकट तुम्ही स्वामी महाराजांना सांगायचे आहेत आणि स्वामी महाराजांना सांगायचं की स्वामी महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा लवकरात लवकर. मी 108 स्वामी चरित्र पारायण करेन, किंवा 7 वेळेस स्वामी चरित्र पारायण करेन, किंवा 11 वेळेस किंवा 21 वेळेस आपल्याला शक्य होईल तितके पारायण करेल असे बोलायचे. आणि हे पारायण पूर्ण होण्याच्या आतच
स्वामी महाराज, तुम्ही माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणार, हा माझा तुमच्यावर असलेला विश्वास आहे. त्याचबरोबर स्वामी महाराज, माझी ही इच्छा पूर्ण करा. मी तुमचे 11 गुरुवारचे व्रत करेन किंवा 21 गुरुवार करेन, असं तुम्ही स्वामी महाराजांना म्हणा. किंवा स्वामी महाराज, मी तुमचं उठता बसता नामस्मरण करेन, सतत तुमचं नामस्मरण करेन, एकदम अंतःकरणामधून विश्वास ठेवून. किंवा स्वामी महाराज, मला या अडचणीतून बाहेर काढा. मी तुमचं स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण व्रत करीन किंवा गुरुचरित्राचे पारायण करीन किंवा जी काही सेवा मला होईल ती सेवा मी करेल आणि ती सेवा एकदम अंतःकरणातून विश्वास ठेवून ही सेवा करेल. फक्त आणि फक्त स्वामी महाराज, तुमची साथ मला हवी आहे. कारण स्वामी काय आहे माझ्या मनात हे सगळं स्वामी तुम्हाला माहिती आहे. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ द्या. हा जो मी तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो कधीच डगमगणार नाही, हा माझा विश्वास आहे. विश्वास आहे तुमच्यावर की मी माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणार, असं तुम्हाला स्वामी महाराजांना नवस बोलायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे स्वामी महाराजांना नवस बोलतात, तर त्याच क्षणातच तुमचा नवस पूर्ण झाला आणि त्याच क्षणातच तुमची अडचण दूर झाली असं म्हणून समजा. कारण ज्या वेळेस स्वामी महाराजांचं वरदहस्य आपल्यावर येतं, त्यावेळेस आपल्या जीवनात कसलीच संकटे, कसलीच अडचणी राहत नाही आणि आपल्या ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होणारच. तर बघा, आता कोणाची लवकर इच्छा पूर्ण होईल, कोणाची उशिरा होईल, तर ते ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार प्रत्येकाला हे फळ लवकर उशिरा मिळतच असतं. फक्त जो कोणी स्वामी महाराजांवर अतूट विश्वास ठेवतो त्याची स्वामी महाराज ही लवकरात लवकर पूर्ण करतच असतात. फक्त आपण स्वामी महाराजांना आपण काहीतरी देणं लागतो. तर बघा, स्वामी महाराजांना काहीतरी देऊ इतके पण आपण मोठं नाही. आपण स्वामी महाराजांच्या पुढे खूप छोटे आहोत. जे काही आपलं आहे तर ते सर्व काही स्वामी महाराजांनीच आपल्याला दिलेलं आहे. तर स्वामी महाराजांना आपण काय देऊ शकतो? जे काही आपण खातो, जे काही पितो, जे काही वापरतो, ते सर्व काही स्वामी कृपेनेच आहे. तर ते सर्व काही स्वामी महाराजाच्या कृपेने आपल्याला मिळालेले असते. मग आपण त्यांना देणं इतके पण आपण मोठे नाही. त्यामुळे जी काही आपल्याकडून सेवा होते महाराजाच्या कृपेने आपल्याला मिळालेलं असतं. मग आपण त्यामुळे जी काही आपल्याकडून सेवा होते ती सेवा स्वामी महाराजांना अर्पण करा. तर बघा, सर्वात प्रिय सेवा स्वामी महाराजांना आवडते ती म्हणजे नामस्मरणाची. मग तुम्ही नामस्मरण करा, जप करा स्वामी महाराजांचा, किंवा तारक मंत्राचा अनुष्ठान करा, किंवा स्वामी चरित्र पारायण करा, गुरुचरित्राचं पारायण करा, किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करा. जी काही सेवा तुम्ही करू इच्छित असाल ती करा. जी शक्य असेल तुम्हाला ती सेवा करा. आणि बघा, तुम्हाला या सेवेचा किती लवकरात लवकर अनुभव येईल. तर तुम्ही दुसऱ्या काही सेवा करण्याऐवजी ही जी काही सेवा आहे, जी तुमची काही इच्छा पूर्ण व्हावी असं मला जर वाटत असेल, तर हा नवस तुम्ही स्वामी महाराजांना की बोलून बघा. तुमची ही इच्छा 3 तासाच्या आत पूर्ण होईल. तर तुम्ही नक्कीच सेवा उपाय आहे, तुम्ही हा नक्की उपाय सेवा करून बघा. एकदा तुम्ही स्वामी महाराजांनी अंतःकरणातून हाक मारून बघा नक्की, तर ते नक्कीच तुमच्या संकटा काळात तुमच्या समोर ते येतील, तुमच्याकडे ते धावून येतील, तुम्हाला त्यातून बाहेर काढतील आणि जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा तुमची पूर्ण करतील. स्वामी महाराजांची लीला ही आगात आहे. ही आपल्या कोणत्याच भक्तांना ते कधीही एकटं पडू देत नाही. संकट असो, दुःख असो, तर स्वामी महाराज सदैव आपल्या सोबतच असतात. तर ही सेवा तुम्ही नक्की आवर्जून करून बघा, किंवा अशा प्रकारे नवस तुम्ही नक्की करून बघा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.